दर्शनाची वेळ झालेली आहे. सर्व मेडिकल गोळ्या बसा. काही माणसं म्हणतात निघाल तो कीर्तना घेऊन, काही म्हणतात घेतो मग बसाल, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. खरंच चूक नाही होती आपली. आपले काय कीर्तनाकडे वळत नाही, त्याला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म म्हणतात आपलं मन रमत नाही. खरंच माऊली आपला दोष ज्ञानोबाई सांगतात पूर्वजन्मीचं पाप आपल्याला प्रश्नात पोहोचले. नामासी विमुख तो नर पापी आहे, धाबळ्यानं पावे करू. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आहे. माणसं सहज म्हणतात तरी पाप म्हणजे काय असतं? कांदेव नाही का बरं? राहायला घर आहे, खायला अन्न आहे, काहीतरी संप्रदायासारखा संप्रदाय पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ज्ञानेश्वरी सारखी गाथ्यासारखी संपत्ती संतांनी पदरात टाकली आहे, तरी तोंडावर 12 वाजले. त्याच्यापेक्षा मोठं पाप काय? अजून काय पाप होईल मला आयुष्य? ऐश्वर्य पायदळी तुडवलंय, समाज मूर्ख म्हणतोय, तरी सुद्धा चेहऱ्यावर आनंद आहे. असं काय पुण्य तुम्हाला माहित आहे? मोठ्या कशाला म्हणायचं? ज्या माणसाने अपयशाला यशात बदलवलं, ज्या देवळं तुकोबांचा गाथा बुडवला, त्याच देवळा तुकोबाच्या गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हे सामर्थ्य नामामुळे येत आहे. ज्या आळंदीनं जाती बाहेर काढलं, असतीच आळंदी म्हणते अरे ती आणि हे सावज पदार्थ करण्यासाठी माय जगन्नाथ लोकांचा विचार नाही करायचा. माऊली म्हणतात जरी अवत्याची करावी, संबंधी सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चालवो. लोकांनी त्रासच द्या, सोयऱ्या धाऱ्यांनी कामापुरताच वापर करावा, तरच मजा आहे. काय बरं? लोक जोपर्यंत त्रास देतात तोपर्यंत मी देवाचं भजन करेन. ज्या दिवशी लोक डोक्यावर येतात त्या दिवशी माझ्या अहंकारात पहिल्यांदा मी देवालाच विसरून. मी काही शहाणा आहे का? त्याच्यापेक्षा लोकांनी त्रास दिलेला म्हणजे मला कळत देव माझा, बाकी माझं कुणी सुद्धा अनाथ आहे. ही नावाला नाती मोठी आहेत माझी. कसली बाते प्यार बखास बातें बातों का क्या, ये सब झूठे नाते हैं वादे वादों का क्या. कसली बाते प्यार बखास बातें बातों का क्या. वेळ गेल्यावर कळण्याच्या आधी, वेळ जायच्या आधी मला जाग घ्या. उभा राहू. उभा म्हणजे 2 पायावर उभा नाही बरं का. उभा म्हणजे सावध. असं सावध व्हावं की माझं स्वरूप देखणं बाह्य अंगाने नाही तर माझ्या कर्तृत्वाने व्हावं. त्याच्यासारखं शोभून कोण दिसतं? मत्स्य पूर्वाधिक ज्यांच्या महिनीसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहले. माऊली म्हणतात सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, पण एकमेव वैष्णव असा आहे ज्यांच्यासाठी परमात्मा अवतार घेतो, जो परिपूर्ण आहे, ज्याला कुठल्याच प्रकारचा कलंक नाही. असं आयुष्य फक्त वैष्णवच आहे आणि तो वैष्णव मला होता यामध्ये. असा वैष्णव झाल्यावर चैतन्याची शोभा शोभूनच दिसणार नाही, पण तो होणार कधी? माय जगन्नाथ मायबाप पांडुरंग होतो का? होतो ना. आपल्याला 47 जन्माचा आनंद आहे. चोखवाऱ्यांची पत्नी सोयराबाई बाळंती नाही, जगाच्या मार्गाने 27 दिवस साडी नेसून बाळंतपण केलं. गोळा कुंभारासाठी कुंभार झाला, वजनासाठी चांभार झाला, चोखोबांसाठी महार झाला, जनाबाईच्या घरी जाऊन दळण दळलं, मुक्ताबाईसाठी धावत आला, सुखबाईसाठी सुखू झाला, बहिणाबाईचं रक्षण केलं. तेव्हा किती करशील रे बाबा? साधा वया भक्ती काळ नाही. नाटांच्या घरी 36 वर्ष कावडीला पाणी आईलच उठला. गरज आहे का तुला? नाही. जगाचा बाप तू, काय गरज आहे तुला परमायत नाही, पण किती करशील? आणि बायकांनो तुम्हाला म्हणून सांगते, फार ताकद आहे ना परमायत नाही. हा काहीच वाटत नाही त्याला. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. उठता बसता राम म्हणायला हरकत काय? उठता बसता विठ्ठल म्हणायला हरकत काय? बाकीचं काहीतरी करण्यापेक्षा हे करूया की होऊयात आनंदी. नाही कळतो पाप आडवं येतं ना, नको वाटतं भजन, नको वाटतो पदार्थ. मी म्हणते ज्ञानेश्वरीच्या 4 कोव्या वाचायला किती वेळ लागतो? हा 5 मिनिटं खूप नाही वाच. पण त्याला काही काळ वेळ नाम दोन्ही पक्ष नाही.
सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, वेळ मिळेल तसं वाचा. कामाला जाताना, कामावून आल्यावर, स्वयंपाक केल्यावर, स्वयंपाकाच्या आधी, जेवण झाल्यावर, जेवायच्या आधी, बसून उठून उड्या मारून कसं ते वाचा रे, पण वाचा. कारण ही ताकद एवढी देतं ना, कोण आहेत आम्ही सांगा. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, माऊलींनी इतकं मोठं केलं. आज अख्खा महाराष्ट्र पात्रता नसताना आमच्या कर्णावर मस्तक ठेवतो. अजून देवाला द्यावं तरी काय करणं मी चालायचं. किती दिलं पहिला तुम्हाला तरी काय कमी केलं हो सांगा ना. काय हरकत भजन करायला. पण कसं आहे ना दादा, माळ घालणारा मूर्ख आहे आणि न घालणारा शाण आहे. अहो शॉर्ट घालून जरी एअरपोर्टवर गेला तरी कुणी बघत नाही, पण धोतर घालून जरी विमानतळावर गेला हा खरी माणसं टुकू टुकू बघतो मला. त्याला वाटतं धोतरावाला विमानात कसा हा लाल डब्यातच आहे. म्हणजे हे पात्रता केली आम्ही. आमच्याकडे देवा धर्माला किंमत नाही राहिली काय. आणि जरी केला देव धर्म तरी मनातून नाही. कसा आनंद मिळेल. तुम्ही आम्ही सगळेच घेऊ दिखावाच फक्त करायचं म्हणून करायचं. तर मनात भाव पडला, मनात भाव असेल ना तेव्हा काहीच कमी पडू देत नाही. तुकोबाराज म्हणतात काही नाही देवा, माझं मन स्वच्छ असलं ना. पण माऊली म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथील मुकला हरिपाठी स्थिरावला तुझे. फार गोष्टी आढळ येतात पण मात्र सगळ्यात महत्वाचं हे षडविकार जे आनंदाला फार पलीकडे लोटतात. माऊलीने 23 वेळा खर्च केला याच्यावर. हे ज्ञानगीचे भुजंग, हे विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मार्ग मार्गचे. माऊली म्हणले हे जळे विना बुडविती, आगे विना जाळीती, न सांगता कवळती प्राणी असते. हे चिकले विना रोविती, हे पाशी विना गोविती, हे कवना रोविना होती आत्वतपणे. माऊली म्हणले हे शस्त्रे विना साधिती, दोरे विना बांधिती, ही ज्ञानी असली तरी होती ती पैज घेऊनी. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग आशित गुणकुटा वरिला, हा दंभ उडविला जगी. इतकीच आहे. क्षणी आसक्ती उजवलं आणि सत्याचा नायनाट केला. कारण सत्य एकच आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू, बाकी सगळा जगत भास आहे. ते कल्पना आहे. नको तेव्हा मला असत्यात रमायचं. मला आनंद हवाय जो असत्याने मिळणार. मला सत्याची फार गरज आहे, खऱ्याची फार गरज आहे. आणि मी आनंदी होण्यासाठी माझं सगळ्यात मोठं तत्व आहे. मी तुला मायबाप मांडलं करतोय. 16.5 वर्षाची कामपात्रा वेश्येची पडली. काय केलं होती भजनच केलं. परमात्माने भाग खावं आणि पंढरीच्या गाभाऱ्यात तिला टाकायला. गेलात का कधी पंढरपूरला? पंढरपूरला गेलात का? मरायच्या आधी जा चांगला असते. तुम्ही पंढरपुराकडे 3 पावलं चाला, पंढरीचा बाप तुमच्या घराकडे 47 पावलं चालतो. एवढं मोठं म्हणतं पांडुरंगाचं. पण आमचा परमार्थ असा आहे, आम्ही पंढरपूरला गेलं की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या घरी निघाय येते. 2 मिनिटं सुद्धा आम्हाला वेळ नको. आणि वारी तरी काय आम्ही गुन्हाची करतो. वारीला जातो राजगिराची लाडू करडीला घेऊन येतो. मी म्हातारीला विचारलं बाई तुला लाडू चालत नाही, तू घेतले कशाला? म्हणलं वारी कशाला करतेस? तुला लाडू जर नातवाला आणायचे तर वारी करण्यात मजा. संसार सोडून द्या, त्याग करा. तर राहा नातरी गली देती निघून मानारसी, पण त्याचं साधाची नेहमी जेवी आशोनी संसारी जिवे वेगू करण्याचा तर मात्र असा संसार काय हरकत आहे? असा केला ना पण आनंदच आहे. फक्त कधीच भगवंताने एवढंच मागणं मागा, मामाला म्हणावं काही करू नका. फक्त असा स्वभाव द्या मी पुढच्यासाठी जीव द्यायला तयार असावं आणि त्याच्या बदल्यात त्यानं जीव लावावा एवढी सुद्धा अपेक्षा करू नये. असा स्वभाव असेल तर आयुष्यात कधीच दुःख लागणार. अपेक्षाच नको. अपेक्षा फक्त देव माझा, याच्या पलीकडे कुठली आशाच नको विठ्ठल. आणि एकदा परमात्म्याला भेटायची आशा लागली ना तिची ओढ असतं संतांना विचार. अहो अशी कन्या सासुराशी जाय मागे आईचे होय माझ्या जीवात. एखाद्या एक नांदाला तर आईच्या जीवाला कसं होत असेल ना त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त माझ्या जीवाला त्रास होतो. ज्या नांदकांचा मी अभंग घेतला त्यांच्याकडे एक माणूस गेला. म्हटले बाबा श्रीमंती फार आहे माझ्याकडे, पण लोक म्हणतात देव भेटावा. तुमच्या कीर्तनात ऐकलं देव भेटावं. मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो, फक्त देवाची भेट घालून द्या. पैशाचा माज बेकार असतं का? कुठल्या पैशाचा गर्व करता मला कळत नाही. लई श्रीमंती होती माणसाकडे. 2200 किलोची एक चौकट होती रावणाच्या घराची. सगळ्या भाषेत सांगू का? रावणाची एक चौकट उठली ना 35 वेळा बिन गोबा आमदार बघायचे. एवढं छंद होत ते. एवढी श्रीमंती ज्याची
तुका म्हणे याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली काय आहे हो नागोबांना माणूस म्हणला हवे थोडे पैसे देतो महाराज 3 दिवसात देव दाखवा नागोबा म्हणजे 3 दिवस कशाला वाट बघतो पैसे दे 3 मिनिटात दाखवतो चला म्हणे गोदावरीवर देव बघतो दाखवतो नागोबांनी त्या माणसाला घेऊन गोदावरीवर गेले 3 गुटक्या मला देव दिसेल पहिली मागणी दिसला का नाही दुसरी मागणी दिसला का नाही तिसरा जेव्हा माणूस हात गेला नागोबांनी वरून मागून घरात विचारलं दिसला का की मला वर येऊ दे सांगतो दिसला का हे की नाही सारा जीव एकत्रित केला नागोबांना पाठीवर ढकललं आणि माणूस वर आला त्याचा वर आमचा हातात धरून म्हणला नागोबांच्या देव दाखवाय लावला देवापाशी पाठवाय नव्हतं ना कुठली पद्धत देव दाखवायची ते म्हणा आमच्याकडे असंच दाखवतात जर तुमची देव मागायची ही पद्धत असेल तर आमची देव दाखवायची हीच पद्धत आहे देव कोण मागतं सांगा असं अहो पण नीट सांगा काय नीट सांगावं कसा दिसेल देव सांगा म्हणे तुम्हाला पाण्यात दाबून धरलं तेव्हा काय वाटलं तो माणूस म्हणला असं वाटलं कधी वर येईल या बंधनात मुक्त होईल आणि मोकळा श्वास घेईल नागोबा सांगतात जेवढी तळमळ दादा तुला पाण्यातनं बाहेर येण्याविषयी झाली तेवढी तळमळ ज्या दिवशी तुला परमात्म्याला भेटण्याविषयी होईल त्या दिवशी आपोआप देव तुला दिसेल तुमचं तेवढी तळमळ असेल काय तर मला एक साधं उत्तर द्या ना दादा तुला माणसातला देव कळणार नाही त्याला कसा देव भेटणार आहे संत कृपा तरी कोणावर करते ज्याची नीतिमत्ता चांगली आपली नीतिमत्ताच चांगली नाही माऊली कसा देव कृपा करणार आहे मग काय नीतिमत्ता असावी तेव्हा मला कळावं माझं काहीच नाही मी त्याचा त्याग करावा आणि मी जगाला ओढून सांगावं माझ्या आनंदाचं कारण आहे माझ्या जगन्नाथ बाप्पा माऊली म्हणतात तू गुरु तुम्ही टाकू आमची इष्ट दैवत आपलीच रक्षणापदे होते गुरु बंधू माय बाप सगळं घराचे भेटतं रक्षिता म्हणजे रक्षण करणं आपत्ती म्हणजे संकट आमच्या संकटाला आमच्या अगोदर तू तोंड दिलंस आम्हाला दुःख कशाच आणि आनंदीच केले परिणाम आमच्यासारखा आनंदी कोण सांग बरं शकत लोकांना वाटतं काहीच नाही यांच्याकडे पण खरं सांगू विपदो विपदो नीव संपदो म्हणजे संपदा विपद हा विस्मरण विष्णू संपन्नारायण शास्त्र सांगतात विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे ज्याला जगता आली धर्मान आहे ना हे महाधन जोडी देवाचे तुम्ही त्या श्रीमंतीची काय व्याख्या करू शकता त्याच्या काळात जगाचा पाप नांदतोय साखरी करतो काय त्या श्रीमंताची गणती कराल तुम्ही काय त्या श्रीमंतीची गणना करू शकाल सांगा तुम्ही काहीतरी बरोबर बरोबर बाळाला भगवंताच्या मानव शंकरामध्ये बायकोला विचारलं सध्या पाणी आणायला गेलो कुठचं बोर्ग दिसलं नाही तुम्हाला नवराची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळा तुला गेले बाई कुंभाराने बाळा तुला गेले माती भरून पडकी घडवणारे पण याची मुलं माझे गेले भजनात काहीच राहिलं नाही बायकोनं 6.5-7 महिन्याचं पोरगं ठेवलं होतं रांगत होतं सांगितलं होतं पाणी घेऊन येते येईपर्यंत लक्ष आहे बायकोला सांगितलेलंही लक्षात नाही आणि बोलत बोलत भजनात पोरगं पायाशी आलेलंही कळलं पाठ पुरव काय पण मुखात नाम आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
पोराची हाड आहेत. पोरग मोठं नाहीये, 6-6.5 महिन्याचं लेकरू. मारलंय स्वतःच्या नवऱ्यानं, कोणाकडे दुःख सांगायचं, कुणाला म्हणायचं पोरग मेलंय, ज्याला म्हणायचं त्यानेच मारलंय. कुणाला सांगू माझं पोटचं पोरग गेलंय, विठ्ठलला दोष दिलाय, नवऱ्याशी संबंध तोडलाय. 7, 8, 9, 11, 12, 1.5 वर्ष उलटून गेले. 1.5 वर्ष झाले. पोराचं दुःख बाजूलाच, नवऱ्यानं बायकोच्या अंगाला हात लावला. आता शपथ विठ्ठलाची दिली होती. थोडस दुःख आलं आयुष्यात की माय देवाला दोष देतात. याच्यापेक्षा दुःख काय असू शकतं? कूस उजळली, ज्याच्यासोबत संसार करायचा त्यानं नाकारली. कुणाच्या जीवावर जगायचं? स्पर्श सोडा, गोरबा काका तिच्या हातचं खातही नव्हते. शेवटी बायकोच ती. आई पण बाजूला ठेवलं आणि बाई पण जागा झालं. स्वतःच्या बापाला म्हटली, बाबा माझ्या नवऱ्याला माझ्या तोंडामुळेच तोडलं मी. दोष नसेल त्याचा काही, पण माझ्या नवऱ्यासारखा भला माणूस नाही. शब्दाला कधी मला त्रास दिला नाही, माझं कधीच काही वाईट केलं नाही. पण माझी चूक झाली, पोराच्या मोहात नवरा नाकारला. विठ्ठलला दोष दिला आणि माझा नवरा लांब गेला. माझा संसार उद्ध्वस्त झाला. पांडुरंगा दोष देत नाही, पण वडिलांकडे याचना करते. बाई किती मोठ्या मनाची. त्या बाईनं म्हणावं वडिलांना, अहो माझी बारकी बहीण द्या माझ्या नवऱ्याला, संसार चांगला होईल. कारण आयुष्यात आता माझा नवरा विठ्ठलाची शपथ मोडेल असं मला वाटत नाही. पण हा ओढा संसार माझ्या डोळ्याने बघवत नाही. संती आणि राणी अशा गोरबा काकांच्या 2 बायका. संती मोठी राणी, स्वतःची सख्खी बारकी बहीण स्वतःच्या नवऱ्याला बायको करून दिली. लग्न सोहळा निघाला, थाटामाटात लग्न झालं. गोरबा काका प्रश्नात बायकोचा हट्ट पुरवायचा म्हणून दुसरं लग्न केलं. बाई म्हटली, माझ्या डोळ्या देखत तुमचा संसार होऊ द्या, नाही झाला तर आत्महत्या करेल. बायकोच्या जीवासाठी बायकोच्या बहिणीशी लग्न केलं, नाही तर आधीचा संसार उघड्यावर दुसरं काय करायचं होता. पण बायकोच्या हट्टापुढे लग्न केलं. बापाचं काय त्याचं? बाप पोरगी नांदायला जाताना म्हटलं, बाई नीट संसार कर, बहिणीने केला तसा. बाप गोरबा काकाला म्हटला, काका पहिली दिली तेवढ्या चूक झाली असेल तिची, पण दुसरी भेदभाव करू नका. जसं पहिलीला प्रेमानं सांभाळलं तसंच दुसरीला सांभाळा. पहिली तर दुसरी भेद केला तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे का पुण्यामध्ये विठ्ठल आणला. आता पहिली तर दुसरी भेदभाव नाही, म्हणजे पहिलीच्या बी हातचं खायचं नाही, दुसऱ्याच्या हातचं खायचं नाही. नवी नवरी आहे दादा, पण गोरबा काकांना नाकारली. का तर विठ्ठलाची आई सासऱ्याला दिली. आता संसार कसा बघा, लोकांच्या घरी सवतीच्या चुल्या दुसरीकडे असतात. लोकांच्या घरी सवतीच्या चुली 2 असतात. मी म्हणते 10-10च्या 2 असतात. हे जगातलं पहिलं घर होतं जिथं 2 बायकाची चूल एकीकडे, नवऱ्याची चूल एकीकडे होती. बरोबर, स्वतःच्या हातानं करून खायचे, 2 बायका एकीकडे करायच्या. काहीच संसारात राहिलं नव्हतं. राहायचं नाही. एके दिवशी अशाच गोरबा काका झोपलेले, 2 बायका अंतरावर झोपलेल्या. पांडुरंग परमात्मा स्वप्नात आला, विश्वाला हात केलेला. पांडुरंग परमात्मा स्वप्नात आला, विश्वाला हात केलेला. गोरबा काकाला वाटलं जस काय पांडुरंग मला मिठीच मारतोय. गोरबा काकाला स्वप्नात पांडुरंग भेटल्यासारखं वाटलं. गोरबा काकांनी 2 हात पसरवले आणि पांडुरंगाला मिठी मारणार तेवढ्यात जाणीव झाली. 2 हात 2 बाईंच्या अंगावर पडले. स्पर्श झाला दोघींचा. धडकन उठले गोरबा काका. 2 हात 2 बायकांच्या अंगावर पडले. माझी शपथ मोडली विठ्ठला, तुझी आण मोडली. मी पांडुरंगा तुझी आण मोडली. बाबा तुझी आण मोडली. पटकन कोयता घेतला, झाडाला बांधला आणि त्या कोयत्यावर 2 हात मारले आणि मनगटापासून 2 हात बाजूला केले. या हातानं शपथ मोडली ना दादा, देह जाओ वातवा राहो पांडुरंगी चैतन्याची शोभा. काय वेळ दिसणार आहे दादा. आता भजन करणारे गोरबा काका माती तुडवायच्या घडवायच्या पात्रतेचे राहिले नाही. देवाला तरी काय कमी करावं. अनाथाचा नाथ माझा विठ्ठल कुंभार झाला हो.
लक्ष्मीचा नवरा आहे हो. गरीब आहे का कार्यलक्ष्मीचे? काय गरीब आहे त्याच्याकडे? गरीब आहे हो. माझा जगाचा बाप विश्वाचा मालक भीक मागतो गोरगरिबाच्या दारात कामाची. गरीब आहे हो, गरीब आहे. पाया पडतो, काम द्या. म्हटले करा. अशी मडकी घडवली माझ्या विठ्ठलानं. अहो सगळ्या कुंभाराचा बाजार बसला करगडीतलं. कुणाचीच मडकी नाही, फक्त विठोबा कुंभाराचीच मडकी विकायची. कारण विठोबा कुंभार अशी मडकी घडवायचा दगडावर मारला तरी फुटत नव्हतं. आता विश्वजन घडवलं त्याचं मडकं फुटणार आहे दादा? फुटतच नव्हतं. आणि एक दोन पिढ्या नाही, माझ्या पांडुरंगाने घडवलेलं मडकं 7 पिढ्या फुटत नव्हतं. किती पिढ्या? असा विठोबा कुंभार दगडावर मारू मारू टाकला का फुटत नाही. गर्दीच गर्दी मडकी घ्यायला. असा व्यापार झाला बरोबर. त्याला काही नाही, चांगलंही नाही वाईटही नाही. शेवटी रखमाईला करून रखमाई माग माग आली. देवा मी बी माती तुडी येते पण हिथंच राहू द्या, तुमच्याशिवाय पंढरपुरात करत नाही. माझी रखमाई माती तुडवायची, माझा पांडुरंग मडकी घडवायचा. त्या श्रीमंताची गणना तुम्ही तुमच्या बंगल्याशी करू शकता? अनाथाचा नाथ देवावर प्रेम करायला देव लय करतो. नामदेवरायांचं कीर्तन गोरबाकाका कीर्तनाला गेले. टाळ्या वाजवतायत पण टाळ्या वाजवता येत नाही. मनगटापासून हात गेले. भजन चालू आहे. पुंडलिक हरी विठ्ठल म्हणावं आणि त्या भजनामध्ये गोरबाकाकाचे दोन्ही हात यावे. आणि जसे तुम्ही दोन्ही हात वर गेले ना तसे गोरबाकाकाचे दोन्ही हात वर झाले. आणि झालेल्या हातांनी टाळ्या वाजवायला लागले. फक्त हातच आले नाही. माझ्या नामदेवरायांच्या कीर्तनात गोरबाकाकाचं 6 महिन्याचं लेकरू रांगत रांगत पांडुरंगाच्या मंदिरात आलं. आणि मग संतीला ग्रामीला कळलं माझा नवरा वेडा नाही, माझा नवराच विठ्ठल होता. हे कळायला मला वेळ गेला. माझ्या नवऱ्यामुळे माझा संसार पांडुरंगानं सांभाळा, याच्यापेक्षा अजून दुसरा होऊ शकतो. काय आनंद पाहिजे तुम्हाला जगात? सांगा की जगाचा बाप तुमची चाकरी करतो. मग नातवा म्हणतात कानावर विश्वास ठेवत नाही विठ्ठला, डोळ्यावर विश्वास ठेवतो. मी डोळ्यानं बघितलंय तू किती केलंय स्वतः. नरहरीसाठी सोनार झाला आणि तुझं पितांबर जळलं. नामदेवाने विचारलं देवा पितांबर कसं जळलं? लगड पोळायची ना देवा तुला, लगड सोनं घडवायची ना, ती लगड पोळायची देवा. तर करायचाच केलं तू. या बाळूमामाने किती रूप घेतली असते भक्तांसाठी. कुणा कुणाच्या घरी गेला असेल, कुणा कुणाच्या दारात मानले असतील, कोणा कुणाचा उद्धार केला असेल. अरे सामर्थ्यानं इतकी ताकद दिली असेल. प्रत्येकाने त्या बाळूमामा स्वतःचे मायबाप बघितले असते. विचार करा, अशा परमात्म्यासारख्या परमात्माच्या पाठीशी विचित्र लोक आनंदाची एकपणे उभा. आता तुझ्या तुम्ही माझ्यात मी काही अंतरच ठेवलं नाही विठ्ठला. आता तूच मायबाप, तूच बहीण भाऊ, तूच सुनका, तूच मामा, तूच काका. काहीच नको मानते तुझ. माझ्या मुखात फक्त तुझं भजन असू दे, त्याच्या पलीकडे मला आयुष्यात काही नको. दोन्ही हात वर करा प्रेमाने. देव जेवढे ताठ हात तेवढा सामर्थ्याने लवकर आणून बघा. ताठ हात म्हणजे मला चिंता नाही, भय नाही, काळजी नाही. जरा आखूड हात म्हणजे मी जरा गुतल्याला आहे जिंदगी सुधारे केल्यात नाही, मला जरा प्रॉब्लेम आहे. खाली हात म्हणजे मला गरजच नाही. मी बघून घे देवाची मला काही गरज नाही. ऍटिट्यूड अहंकार, बाकी दुसरं काही. हा तुमचा विषय विसरू पण दोन्ही हात प्रेमाने जरा खरंच गरज आहे करण्यात माझी. दोन्ही प्रेमाने. लक्ष्मी शाळेने सीतापती रघुवीर
तुमचा जीव नाही जमला. भजनात आनंद घेतलाच पाहिजे, आहे की नाही? हा खरं ना, बाय तुम्ही लय गोड आहे, करण्याच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे. तुम्ही फक्त ह्याचा वापर भजनासाठी केला, तुमच्या इतकं गोडच कुणी नाही मला, बाकी काही नाही. तुम्ही गोड आहे त्याला काही वाद नाही महाराज. आता तुमचं कसं आहे, तुम्ही जरा चुकीच्या मार्गावर चालले जरा, मला वाईट वाटतं जरा, बाकी काही नाही. मी एक मुलगी म्हणून मला काय असं वाटतं की आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला समानता कळेल ना, ज्यावेळेस तुम्हाला खरंच परमार्थ कळून घ्यायचा ना, त्यावेळेस तुम्हाला हे कळलं गरजेचं आहे. तर नारीस तू उच्चनते रमणते फक्त देवता. तुम्हीच विचार करा, सातारा जिल्ह्यातल्या 13 वर्षाच्या आर्याचा चूक तरी काय होते. बरीच माणसं म्हणतात पोरींची चूक असते, पोरी अशा कपडे घालतात तसे कपडे घालतात. 13 वर्षाच्या पोरीला खरंच कळत असेल काय घालावं काय घालावं हे. आपल्या पोटची असते. काय वाटत असेल तुझ्या जीवाला, ज्या आईने तिला जन्म दिला आणि तिला लेकरू अशा अवस्थेत सापडलं ज्या अवस्थेत किड्या मुंग्याची रडतात. जातं डोक्यात घालून शरीराचा संपूर्ण भाग जेव्हा उद्ध्वस्त केला, बाकी सगळं शरीर चांगलं होतं, डोकं जागेवर चिकटलं गेलं होतं. काय वाटलं असं? म्हणून मला वाटतं दादा शिवशाही असावी. खरं वाटतं, मनातून वाटतं छत्रपती शिवरायांचं राज्य असावं. 17 वर्षाचे होते शिवराय फक्त जेव्हा त्यांनी पहिला न्याय केला, आणि तो न्याय स्त्री विरोधात होता. राजाचा पाटील नावाचा पाटील दिवसात डोळ्यावर पोरगी उचलली, आबरूची माती गेली, विहिरीत ढकलून दिली. अवसराला डोळ्यात पाणी आलं, आईच्या दम समोर हाऊसाहेब रडतायत. शिवराय नुकतेच पुण्याला आलेले होते शिक्षण पूर्ण करून. डोळ्यात पाणी दिसलं हाऊसाहेबांच्या. काय झालं हाऊसाहेब, रडताय कशाला? अहो तुमच्याकडे बघून धीर बांधतो आम्ही, तुमच्यामुळे तर सामर्थ्याला हिंमती स्वतःचं स्वप्न बघतो आम्ही. अहो तुमच्यामुळे तर आमच्या ताकद येते. हाऊसाहेब तुमच्यासारख्या कणखर बाईच्या डोळ्यात पाणी उभंच येणार नाही. असं काय घडलं की तुमच्यासारख्या घरमागीच्या डोळ्यात पाणी आलं? हाऊसाहेबांनी नम्रपणे सांगितलं, महाराज राजाचा पाटील नावाचा पाटील सत्तेचा आणि आपल्या संपत्तीचा गैरवापर केला. अरे 14-15 वर्षाची बांधावरनं चालणारी पोरगी उचलली, आबरूची माती केली. राजा अहो आबरू घेतली, यात काय? पोरीचा जीव घेतला, कोणाला कळू नये म्हणून विहिरीत ढकलून दिली. तिची माय माझ्यासमोर पदर पोसून उभी राहिली आणि त्या माईनं मला विचारलं, अवसाहेब तुमच्या पोटची असती तर काय केलं असतं? शब्द फुटला नाही हो बाळगाचं माझ्या तुझ्या तोंडातनं. काय न्याय देऊ मी त्या बाईला, तिच्या पोटची पोरगी अशा अवस्थेमध्ये मेली? काय सांगू आणि काय धीर देऊ तिला, मला कळलं नाही. आज कसं हिंदवी स्वराज्य घडवायचं, ज्या हिंदवी स्वराज्यात आई बहिणीला किंमत दिली जात नाही. 17 वर्षाचे शिवराय आहेत, वयाचा विचार करा. तर पायच्यात नुसतं त्याला गेली, पहिल्यांदा न्यायाला उभा राहिले, सगळे सभा मंडपातले न्यायाधीश बोलवले. अरे या का देऊ नाही का, सांगतोय ते करा, उचलून त्या राजाच्या पाटलाला माझ्यासमोर उभा करा. राजा येत नाही, म्हणून दोन्ही हात दोन्ही पाय कलम कर, जिवंत ठेव, मरू देऊ नकोस. राजांच्या समोर दोन्ही हात दोन्ही पाय कलम केले, मरू देऊ नाही, जिवंत ठेवला. अंगावरचे कपडे काढले, उघडा करून स्वराज्याच्या रेषेवर ताणला आणि सांगितलं तंडी पेटवून, त्या राजाच्या पाटलाला पोरीची अब्रू खाल्ली. इथून पुढं माझ्या हिंदवी स्वराज्याच्या आई बहिणीवर कोणी नजर वर केली तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा राजाचा पाठीलाच हा विश्वास देतो की तो बाई सुरक्षित राहील. हिंमत नाही झाली कोणाची कोणा बाईकडे नजर वर करायची. इट इज कॉल्ड मॅनेजमेंट. ही शिवशाही, हे मॅनेजमेंट. करा विचार. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांसाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं, खेड शिवापूरला. अशी 32 धरणं स्वतः राज्यांनी बांधली. कुठं गेली इंजिनिअरिंग? बुद्धिमत्ता. 2 लाख पाहिलं, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. तर छत्रपतींनी विचार केला असता माझ्याकडे लिडरांच्या हातामध्ये गुलामगिरी करताय. राजाच्या पोरानं राजा व्हावं, सामान्य माणसाच्या पोरानं राजा व्हायचं स्वप्न बघू नये, ते बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. या देशातले नव्हे, या जगातला पहिला राजा जो कुठलंच बॅकफूट नसताना, कुठलंच पाठीमागं सामर्थ्य नसताना स्वतःचं हिंदवी स्वराज्य उभं करू शकलं, हे मॅनेजमेंट छत्रपती शिवाजी महाराजांकडे कुठून आलं? 40 वर्षाच्या आत 260 पेक्षा जास्त केले हस्तगत केले राजांनी. कमी सैन्य, कमी. शिकवते आपल्या पोरांना. काय पुढच्या पिढीला ज्ञान काय देताय तुम्ही? म्हातारी माणसं किस्ती म्हणतात, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली.
सगळं इथं भेटलं नाही ग माय. पण तू हे बोलताना करती काय? मिसरी चोळती. तुझ्या मिसरीच्या वासाला गोठ्यातल्या मशाला दूध द्यायचं बंद केलं. तू इतकी बोलाची हातवर वास त्या मिसरी वाली तो. मग तुम्ही प्रामाणिक सांगा, तंबाखू वाजलेली काय कच्ची काय? आमलं ते आमलं तुला व्यसन ते इथं बसलेले गोवा कुठला तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकी व्यसनमुक्त करणारी आहे का? अरे हिला फशीव चाल, पण त्यांना तर कळू का नाही? हिचं काय बाबा, हिच्या डोळ्यात काही करू शकता तुम्ही. तुम्हाला महाराज सांगतात ना, पाप करून पापी म्हणे सैया बहिरा कळतरी ग. काय काय केलं सभया मारेचा काय कळतरी ग. काय काय केलं सभया मारेचा कळतरी ग. किती शेतात त्याचा भाग उकरीला सगळं कळतं देवा. देव आहे तो. पाया पडतो तुमच्या. सगळ्यात मोठा परमात्मा, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स आणि सगळ्यात मोठी भक्ती, सत्य कर्म, प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणासारखा परमार्थ नाही. आणि आयुष्यात भगवंतावर विश्वास नसारखं दुसरं समाधान नाही. तर देव आहे याची जाणीव प्रामाणिक मार्गदर्शन नाही. नको देवा, मला उभा कर, सावध कर. सावध झालं एकच करायला पुढ्या जागी भारी आता स्मरण करा भारी क्षणी केली माझा सुख व्यथा जन्माच्या. जगदगी जगदगी धागे धागे जगदगी 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 माय बाप कैसे नानकी झोंकर बाकी माय बाप कैसे नानकी झोंकर. देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही. देवाचं नाव प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायचं सामर्थ्य नाही. देवाचं नाव बंगला बांधून देत नाही. देवाचं नाव झोपडीत सुद्धा बंगल्याचं सुख मिळतं याची ताकद निर्माण करून देतं. हे देवाचं नाव करतं. पॉझिटिव्हिटी वाढवतं, सकारात्मकता वाढवतं. पण भगवंतावर विश्वास मग आखंडितपणे काही नाही. तेवढं जमलं प्रेमाने विढोपाय रखवा. तुझ्यात आणि माझ्यात काही फरक राहिला नाही. एक झालो देव पहा